Dear friends, the first most important chapter is the living world. लिव्हिंग टर्म इथं आलेली आहे. यामध्ये पहिला क्वेश्चन निर्माण होतो, व्हॉट इज लाईफ? What is life? Life is a complex phenomenon which shows many features like growth, maintenance, repairing, irritability or responsiveness, homeostasis, adaptations, metabolism, reproduction, death, etc. So life is complex phenomenon which show basic features like growth, reproduction, homeostasis and others. त्याला आपण लाईफ म्हणतो. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मध्ये डिफरन्सेस काय काय आहेत याचा इथं एक फोटोग्राफ दाखवला आहे. त्यामध्ये काहींचा उल्लेख आहे. प्रेझेन्स ऑफ इंट्रेन्सिक ग्रोथ इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. इन नॉन लिव्हिंग थिंग्स ग्रोथ इज एक्सट्रेन्सिक. Self movement is a characteristic feature of living organism. There is no self movement in non-living things. Reproduction is a most important feature of life. There is no reproduction in non-living things. Homeostasis, adaptations, evolution, cellular organization, expression of energy, death, all these are features shown by living organisms and they are absent in non-living things. सजीव हालचाल करतात, स्वतःहून हालचाल करतात. निर्जीव स्वतःहून हालचाल करत नाही. लिव्हिंग रिक्वायर्स कॉन्स्टंट सप्लाय ऑफ एनर्जी फॉर देअर लाईफ प्रोसेसेस. लिव्हिंग ऑर्गॅनिझम शो रिस्पॉन्स टू चेंज इन एन्व्हायरमेंट. That is a responsiveness. Living shows metabolism, homeostasis, reproduction, death and others. पण नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये या फीचर्स नसतात. त्यानंतर ज्या बेसिक फीचर्स आहेत लाईफ मध्ये त्या कोणकोणत्या आहेत? ग्रोथ इज मोस्ट इम्पॉर्टंट बेसिक फीचर ऑफ लाईफ. रिस्पॉन्सिव्हनेस, होमिओस्टॅसिस, मेटाबॉलिझम, रिप्रोडक्शन, सेल्युलर ऑर्गनायझेशन अँड डेथ अशा अनेक इम्पॉर्टंट फीचर्स आहेत लाईफच्या. त्यापैकी इथं काही घेतलेले आहेत आपण. फर्स्ट अबाउट ग्रोथ. Growth is
irreversible increase in size and number of cells. ग्रोथ कधीही रिव्हर्स होत नाही. आपल्याला माहिती आहे की आपल्या प्रत्येकाच्या लाईफची पहिली सेल असते झायगोट. त्या झायगोट मध्ये डिव्हिजन होऊन एम्ब्रिओ बनणार, त्यापासून बेबी बनणार, चाइल्ड बर्थची प्रोसेस होणार आणि वो ग्रोथ होणार, ग्रोथ होणार, ग्रोथ होणार, ग्रोथ होणार. तर कधीही आता इथं जी झालेली ग्रोथ आहे, समजा आपण ठरवलं की मला माझी आता समजा 5.5 फूट उंची आहे, मला माझी 5.5 फूट उंची नको आहे, मला आता कमी करायची म्हटलं तर ते कोणी करू शकतं का? नाही. का करू शकत नाही? बिकॉज ग्रोथ इज इरिव्हर्सिबल. सेलची साईज वाढणे सुद्धा ग्रोथ आहे, सेलचा नंबर वाढणे सुद्धा ग्रोथ आहे, म्हणजे फक्त इरिव्हर्सिबल आहे. एखादी सेल वाढली आणि पुन्हा कमी झाली तर ती ग्रोथ म्हणता येणार नाही. सो इन ग्रोथ फिजिकल चेंजेस आर change in shape, size and structure, increase in size. Numerical changes are change in number, increase number of cells and organisms. आता ग्रोथ जी आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आतून ग्रोथ होत असते. दॅट मीन्स इंट्रेन्सिक ग्रोथ. In all living organisms, growth is intrinsic. Internal growth आहे. जसं एखाद्या ॲनिमलला किंवा प्लांटला बाहेरनं काहीतरी मटेरियल डिपॉझिट केल्यामुळं त्याची साईज वाढणार का? नाही. कारण त्याची ग्रोथ कशी आहे? इंटरनल आहे. But growth of non-living things is extrinsic due to accumulation of material, deposition of material. हा दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. या ग्रोथच्या स्थितीमधून सर्वजण जातच असतात, एक्सेप्शन काही असतील. पण लाईफच्या या सिच्युएशन आहेत की नाही? आहेत. जर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतील तर त्यांच्यामध्ये नंबर असा वाढत जातो. दे डिवाइड्स बाय सेल डिव्हिजन. आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये ग्रोथ आणि रिप्रोडक्शन दोन्ही प्रोसेस सेम आहेत. तर तिथं सेल डिव्हिजनच्या प्रोसेसनं सेलचा नंबर वाढत 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 राहतो, वाढत राहतो. जर प्लांटचा विचार केला तर प्लांटमध्ये तसा विचार केला तर सर्वांमध्ये प्रायमरी ग्रोथ तर असतेच, परंतु सेकंडरी ग्रोथ मात्र काही ठराविक प्लांटमध्ये आहे. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव प्रायमरी ग्रोथ, बट सम ग्रुप्स लाईक डायकॉट ऑफ एंजिओस्पर्म अँड जिम्नोस्पर्म हॅज सेकंडरी ग्रोथ, ॲडिशनल ग्रोथ. म्हणून तर आपण डायकॉट मध्ये फांद्याला फांद्या फांद्याला फांद्या तयार होतात आणि प्लांटचं डायमीटर थोडं 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 वाढत वाढत वाढतच जातं. असं ॲनिमल मध्ये होत नाही का? तर ॲनिमल मध्ये प्रायमरी ग्रोथ आहे फक्त,
सेकंडरी ग्रोथ ॲनिमल मध्ये नाही. ॲनिमल मध्ये जर सेकंडरी ग्रोथ असती तर हाताला हात, पायाला पाय हे सगळं तयार झालं असतं, डोक्याला डोकं असा नंबर वाढत गेला असता. पण असं होत नाही. तुम्ही म्हणाल आम्ही ऐतिहासिक कथांमध्ये हे पाहिलंय, जसं रावणाला 10 तोंड. शक्य नाही. त्याचं नाव दशानंद होतं. प्रचंड बुद्धिमान शक्तिमान होता तो. त्यावरून ते सिंबॉलिक काहीतरी वापरायचं म्हणून वापरलं असेल. तर सेकंडरी ग्रोथ काही ठराविक प्लॅन्टच्या ग्रुपमध्येच आहे, जसं जिम्नोस्पर्म अँड डायकॉट ऑफ अँजिओस्पर्म यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ आहे. आता डायकॉट आणि जिम्नोस्पर्म मध्ये सेकंडरी ग्रोथ आहे असं आपण म्हणतो, परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा जसं लीफ आहे, लीफची साईज काही सतत वाढणार नाही आहे. फ्लावर काही ठराविक काळानंतर वाढतच राहणार असं नाही आहे. फ्रूट, समजा आपल्याकडं एक आंब्याचं झाड आहे आणि त्याला एवढ्या आकाराचे आंबे लागतात, तर आपण तसंच ठेवलं म्हणजे आंब्याचा आकार डबल होणार असं नाही आहे. ज्या प्लॅन्टची जी हेरिडिटी आहे त्याप्रमाणे त्यांचा आकार होतो. असं होणार नाहीये की आंबा तसाच ठेवला म्हणजे आंब्याचा कलिंगडा एवढा आंबा झाला, असं होणार आहे का? होणार नाही. कारण प्रत्येकाची हेरिडिटी किती आहे ते पण महत्वाचं आहे. These are some organs have limited growth. असे हे काही ऑर्गन्स आहेत की त्यांची ग्रोथ लिमिटेड आहे. लिमिटेड ग्रोथ. तर प्लांट मध्ये काही ऑर्गन्स अनलिमिटेड ग्रोथचे आहेत, स्टेम, रूट, डायकॉट आणि जिम्नोस्पर्म मध्ये, आणि काही ऑर्गन्स मात्र लिमिटेड ग्रोथचे आहेत, जसं लीफ आहे, फ्लावर आहे, फ्रूट आहे, सीड आहे. दीज आर ऑर्गन्स हॅव्हिंग लिमिटेड ग्रोथ. जसं इथं तुम्हाला एक फोटोग्राफ दाखवलेला आहे. हिमालय, आपण म्हणतो की हिमालयाची उंची थोडी थोडी वाढतच चाललेली आहे, म्हणजे ग्रोथ होत चालली की नाही? व्हायला लागली. मग ही ग्रोथ लिव्हिंग सारखी आहे का? नाही. याची ग्रोथ होते तर ते कशामुळे आहे? ही कुठली ग्रोथ आहे? एक्सट्रेन्सिक ग्रोथ आहे. ही ग्रोथ कशी आहे? एक्सट्रेन्सिक. That means due to accumulation of material outside. बाहेरनं मटेरियल ॲक्युमुलेट होतं, डिपॉझिट होऊन जी ग्रोथ झालेली आहे त्या ग्रोथला आपण म्हणतो एक्सट्रेन्सिक. मग ग्रोथ ही युनिव्हर्सल कॅरेक्टर आहे का? इज इट अ डेफिनाइट कॅरेक्टर? नो, नॉन डिफाइनिंग. because it has exception. एक्सेप्शन असल्यामुळं ग्रोथ ही डिफाइनिंग फीचर म्हणता येणार नाही. इट इज नॉट डेफिनेट फीचर, डिफाइनिंग फीचर. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ living organism is metabolism.
Metabolism is universal feature. There is no exception. So metabolism is defining feature of living organism because there is no exception. What is metabolism? Sum of total chemical reactions takes place inside the body. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये सेलमध्ये ज्या टोटल केमिकल रिॲक्शन होतात त्यांना आपण म्हणतो मेटाबॉलिक रिॲक्शन्स. सो मेटाबॉलिझम इज इक्वल टू एनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम, कन्स्ट्रक्टिव्ह रिॲक्शन अँड डिस्ट्रक्टिव्ह रिॲक्शन्स. एनाबॉलिक रिॲक्शनना आपण म्हणतो एनाबॉलिक रिॲक्शनना कन्स्ट्रक्टिव्ह रिॲक्शन म्हणतो, कारण इथं एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे. इथं एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे. या ठिकाणी 6CO2 plus 12H2O in presence of light and chlorophyll, it give rise to C6H12O6 plus 6H2O plus 6O2. CO2 आणि वॉटर सारख्या रॉ मटेरियलचा उपयोग करून, सोलार एनर्जीचा उपयोग करून फूड बनवण्याची प्रोसेस म्हणजे फोटोसिंथेसिस. म्हणजे या प्रोसेस मध्ये CO2 आणि वॉटर या रॉ मटेरियलचा उपयोग करून फूड बनवलेला आहे, म्हणून ही कन्स्ट्रक्टिव्ह रिॲक्शन आहे, एनाबॉलिक रिॲक्शन आहे. जसं वाळू, विटा, सिमेंट, अन्य अनेक प्रकारचं मटेरियल वापरून घर, बिल्डिंग हा एक प्रोडक्ट बनवला जातो, ते सुद्धा कन्स्ट्रक्शन आहे. आणि जर ही बिल्डिंग आपली स्वतःची जागा सोडून नको तिथं बांधली तर बुलडोजर लावून डिस्ट्रक्शन होणार. तसं कॅटाबॉलिझम म्हणजे डिस्ट्रक्शन. एखाद्या प्रोडक्टचं ब्रेकडाऊन होऊन पुन्हा सिंपल कंपाऊंड तयार होणे, याला आपण म्हणतो डिस्ट्रक्शन किंवा कॅटाबॉलिक रिॲक्शन्स. आणि रिस्पिरेशनची प्रोसेस जी आहे ते डिस्ट्रक्टिव्ह रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. जसं ग्लुकोजचं ब्रेकडाऊन ऑक्सिजनच्या मदतीनं होतं आणि CO2 आणि वॉटर तयार होणार, ही ॲरोबिक रिस्पिरेशनची प्रोसेस म्हणजे कॅटाबॉलिझमचं चांगलं एक्झाम्पल आहे. या 11th मध्ये आपल्याला हे दोन्ही चॅप्टर स्टडी करायचे आहेत, फोटोसिंथेसिस आणि रिस्पिरेशन. म्हणजे एक एनाबॉलिझमचं एक्झाम्पल आहे, कन्स्ट्रक्टिव्ह रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे, एक डिस्ट्रक्टिव्ह रिॲक्शनचं एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि मेटाबॉलिझम सर्वांमध्ये होणार, याला एक्सेप्शन नाहीच. आणि म्हणून या फीचरला आपण म्हणतो डिफायनिंग फीचर ऑफ लाईफ. लास्टला मी क्वेश्चन तुम्हाला विचारणारच आहे की ज्या फीचर तुम्ही स्टडी केल्या त्यापैकी कोणकोणत्या फीचर्स डिफायनिंग फीचर्स आहेत, एक्सेप्शन नाही, अशा कोणत्या आहेत? तर मेटाबॉलिझम ही फीचर डिफायनिंग फीचर आहे. इथं जर सेल पाहिली आपण, हे काय तर लिहिले आपण डिफायनिंग फीचर ऑफ लाईफ.
इथं जर सेल पाहिली आपण तर या सेलमध्ये सतत काही रिॲक्शन ॲनाबॉलिक होत असतात, काही रिॲक्शन कॅटाबॉलिक होत असतात. काही रिॲक्शन कन्स्ट्रक्टिव्ह होत असतात, काही रिॲक्शन डिस्ट्रक्टिव्ह होत असतात. निरंतर चालणारी प्रोसेस आहे. कन्स्ट्रक्शन, डिस्ट्रक्शन, ॲनाबॉलिझम, कॅटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम, कॅटाबॉलिझम. आणि कलेक्टिव्हली दोन्हीला मिळून आपण काय म्हणतो? मेटाबॉलिझम. दोन्हीला मिळून आपण कलेक्टिव्हली म्हणतो मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिक रिॲक्शन ज्या आहेत त्या सेल फ्री सिस्टीम मध्ये आपण डेमॉन्स्ट्रेट करू शकतो का? तर आर्टिफिशियली सेल फ्री सिस्टीम मध्ये आपण त्या डेमॉन्स्ट्रेट करू शकतो. बट आयसोलेटेड मेटाबॉलिक रिॲक्शन्स इन लॅबोरेटरी, इन विट्रो म्हणजे इन लॅबोरेटरी, दे आर नॉट लिव्हिंग थिंग्स, बट दे आर लिव्हिंग रिॲक्शन्स. तर एकूणच यातून आपल्याला सांगायचंय काय? मेटाबॉलिझम इज डिफाइनिंग फीचर ऑफ लाईफ. देर इज नो एक्सेप्शन. तेव्हा मेटाबॉलिझम म्हणजे काय? कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजेच ॲनाबॉलिक आणि डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे कॅटाबॉलिक रिॲक्शनची बेरीज म्हणजे मेटाबॉलिझम. आणि ही लाईफची अतिशय महत्वाची कॅरेक्टर आहे, डिफाइनिंग कॅरेक्टर आहे. देर इज नो एक्सेप्शन ॲट ऑल. Then next feature is reproduction. प्रोडक्शन म्हणजे तयार करणे आणि परत 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 तयार करणे म्हणजे रिप्रोडक्शन. This is most important basic feature of life. It is formation of new individuals from pre-existing one. पूर्वीच्या इंडिव्हिज्युअल्स पासून नवीन इंडिव्हिज्युअल बनवणे या प्रोसेसला म्हणायचं रिप्रोडक्शन. It helps to maintain the continuity of species on earth. एखादी स्पीसीज या अर्थ वरती त्याची कंटिन्युटी कशामुळे मेंटेन होणार आहे? तर या रिप्रोडक्शन मुळे अर्थ वरती या स्पीसीजचं अस्तित्व टिकून राहतं. त्यामुळे महत्वाची फीचर आहे. सो लाईफ, एक्झिस्टन्स ऑफ लाईफ इज पॉसिबल ड्यू टू रिप्रोडक्शन. जर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतील तर यापूर्वीच आपण चर्चा केलेली आहे. इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर सेम. ग्रोथ आणि रिप्रोडक्शन या दोन्ही फीचर सेमच आहेत. कारण इथं सेल डिव्हिजन होणार. एका सेल पासून कन्व्हर्जन होऊन दोन सेल बनतात. पॅरेंटचं अस्तित्व वेगळं राहतं का? नाही. पॅरेंट सेल इज कन्व्हर्टेड इनटू डॉटर सेल्स. युनिसेल्युलर मध्ये असं आहे आणि म्हणून आपण म्हणतो देर इज नो नॅचरल डेथ इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. कारण नवीन सेल तयार झाल्यानंतर पॅरेंट सेलचं अस्तित्व राहत नाही. पॅरेंट सेलचं अस्तित्व राहत नाही. त्यामुळं
ग्रोथ आणि रिप्रोडक्शन दोन्ही सेम आहेत युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये. नाउ MCQ कॅन आस्क, in which of the following organism growth and reproduction are same? Unicellular organism. Second question, in which of the following organism there is no natural death? Unicellular organism. Because that parental cell is converted into daughter cells. So there is no natural death. तर युनिसेल्युलर काय करतात, सेल डिव्हिजनच्या प्रोसेसनं नवीन नवीन डॉटर सेल्स बनवतात आणि पॅरेंटचं अस्तित्व राहत नाही. परंतु हायर ऑर्गॅनिझममध्ये पाहिलं तर पॅरेंटचं अस्तित्व टिकून राहतं आणि मग नवीन सेल किंवा नवीन इंडिव्हिज्युअल पण बनतात. आता रिप्रोडक्शनची प्रोसेस कशी आहे, असेक्शुअल. इफ देर इज नो फॉर्मेशन अँड युनियन ऑफ गॅमेट, सेक्स सेल किंवा गॅमेट तयार होत नाहीत ज्या मेथडमध्ये, त्या मेथडला आपण म्हणतो असेक्शुअल रिप्रोडक्शन. There is no formation and union of gamete in asexual reproduction. इथं जर पाहिलं तर एका सेल पासून दोन डॉटर सेल तयार होतात. इथं सुद्धा एका पॅरेंट सेल पासून दोन डॉटर सेल्स तयार होतात. असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसनं हे सर्व काही घडतंय. Vegetative reproduction is a type of asexual reproduction in which a particular vegetative part of body can produce new individual. Vegetative reproduction ची प्रोसेस हा असेक्शुअलचाच टाईप आहे की ज्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर असा व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे बॉडीचा. समजा इथं ब्रायोफायलमचं लीफ आहे, या लीफच्या मार्जिन्स मध्ये ग्रोथ होते आणि नवीन प्लांट छोटंसं तयार होतं, नवीन प्लांट तयार होतं. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये अशा प्रकारे आहे त्या बॉडीवरती व्हेजिटेटिव्ह पार्ट पासून नवीन इंडिव्हिज्युअल बनतात. जसं आपण हायड्राचं एक्झाम्पल घेतलं तर त्यामध्ये असे बड तयार होतात, बडिंगची प्रोसेस होते आणि नवीन नवीन इंडिव्हिज्युअल बडिंगच्या प्रोसेसनं तयार होतात. त्याचबरोबर इफ वी कट द हायड्रा इनटू मेनी स्मॉल फ्रॅगमेंट्स, एव्हरी फ्रॅगमेंट कॅन गिव्ह राईज कंप्लीट न्यू हायड्रा. हायड्रा हे तसं इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. जसं आपण हायड्राचे छोटे छोटे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन कंप्लीट हायड्रा तयार होऊ शकतो. पण हायर ऑर्गॅनिझम मध्ये असं होत नाही. हायर ॲनिमल मध्ये असं होतंय का? बोकड कापलंय, तुकडे तुकडे केलेत, चिकन कापलंय, तुकडे तुकडे केलंय आणि प्रत्येक तुकड्यापासून नवीन ॲनिमल बनेल का? नाही. हायर ॲनिमल मध्ये ही मेथड नाही. लोअर ॲनिमल मध्ये काही थोड्याफार लोअर ॲनिमल मध्ये व्हेजिटेटिव्ह मेथड्स आहेत. त्यानंतर मेन जी मेथड आहे ती आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. ज्या रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये सेक्स सेल म्हणजे गॅमेट
फ्यूज होतात आणि नवीन इंडिव्हिज्युअल बनवतात, त्या मेथडला म्हणायचं सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन लीड्स टू रिकॉम्बिनेशन, रिकॉम्बिनेशन लीड्स टू व्हेरिएशन, व्हेरिएशन लीड्स टू इव्होल्यूशन. तेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन अतिशय महत्त्वाचं आहे. हायर प्लांटमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेससाठी फ्लावर तयार झालेला आहे. आता प्रत्येक प्लांटच्या ग्रुपमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी स्पेशल असे ऑर्गन्स तयार होतात. अल्गी म्हटलं तर त्याच्यामध्ये युनिसेल्युलर सेक्स ऑर्गन्स आहेत. ब्रायोफायटा, टेरिडोफायटा म्हटलं तर त्यामध्ये मेल सेक्स ऑर्गन अँथ्रिडियम, फिमेल सेक्स ऑर्गन आर्किगोनियम आहेत. जिम्नोस्पर्म मध्ये कोन्स आहेत, मेल कोन, फिमेल कोन. आणि अँजिओस्पर्म मध्ये फ्लावर तयार होतात सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये. ॲनिमल्समध्ये सुरुवातीचे ॲनिमल हर्मॅफ्रोडाइट बायसेक्शुअल आहेत, त्यामुळं व्हेरिएशनचे चान्सेस कमी होते. परंतु नंतर मात्र इव्होल्यूशनमध्ये मेल इंडिव्हिज्युअल सेपरेट, फिमेल इंडिव्हिज्युअल सेपरेट, मेल इंडिव्हिज्युअल बनवणार मेल गॅमेट, फिमेल इंडिव्हिज्युअल बनवणार फिमेल गॅमेट, आणि यांचं युनियन होऊन नवीन इंडिव्हिज्युअल तयार होत असेल तर याला आपण म्हणतो सेक्शुअल रिप्रोडक्शन. आपण सुद्धा सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसनंच बनतो. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन याप्रमाणे काही ॲनिमल्स असे आहेत, फॉर एक्झाम्पल म्यूल, वर्कर हनीबीज, आणि इथं जर पाहिलं तर स्टराईल कपल ह्युमन मध्ये. ज्या कपल मला मुलं होत नाहीत, अपत्य होत नाहीत, ते स्टराईल कपल्स. त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शनची प्रोसेस इनकम्प्लीट आहे, होत नाही आहे. म्यूल, खेचर, डॉंकी आणि हॉर्स यांचं ब्रीडिंग होऊन बनणारं हे जे म्यूल आहे त्यामध्ये पण सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही. आणि हनी बी मध्ये वर्कर बीज आर स्टराईल फिमेल्स, त्यांच्यामध्ये पण सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही. तर काही ऑर्गॅनिझम असे पण आहेत की ज्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही, सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही. त्यामुळे एक्सेप्शन आहे का या फीचरला? आहे. देर आर सम ऑर्गॅनिझम्स they do not reproduce, so this is the exception. And due to presence of exception, it is not a defining feature of life. It is not defining feature of life. तर रिप्रोडक्शन ही फीचर याप्रमाणे आहे. आपल्याला डिटेल पुढं रिप्रोडक्शन चॅप्टरच आहे, त्यामुळं तिथं आपल्याला डिटेल स्टडी करायचाच आहे. आत्ता फक्त या चॅप्टरमध्ये आपण लाईफच्या बेसिक फीचर म्हणून केवळ त्याचा विचार करतोय, बाकी काही नाही. त्याच्यानंतर सेल्युलर ऑर्गनायझेशन, इट इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट बेसिक फीचर ऑफ लाईफ. And there is no exception. All living organisms are made up of cells. There is no exception. So it is a defining feature of life. It is defining feature of life.
All living organisms are made up of cells. प्रत्येक जण सेलनीच बनलेला आहे, कारण सेल हेच प्रत्येकाचं बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. तर बेसिकली बनले कसे सर्वजण बघा. ऑल आर बेसिकली मेड अप ऑफ ॲटम्स. ॲटम पासून बनले मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स पासून बनले मॅक्रो मॉलिक्युल्स, म्हणजे मोठे मॉलिक्युल्स कंपाऊंड्स बनले. ऑर्गॅनेल्स बनले, सेलचे छोटे छोटे ऑर्गॅनेल्स. त्यानंतर सेल विच इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. अनेक सेल एकत्र येऊन काय बनला? टिश्यू बनला. अनेक टिश्यू पासून बनली टिश्यू सिस्टीम. टिश्यू सिस्टीम पासून बनले ऑर्गन. ऑर्गन्स अनेक एकत्र येऊन बनला ऑर्गॅनिझम. अनेक ऑर्गॅनिझम मिळून बनणार पॉप्युलेशन. अनेक पॉप्युलेशन, जसं ह्युमन पॉप्युलेशन, बफेलो पॉप्युलेशन, कॅट पॉप्युलेशन, रॅट पॉप्युलेशन, डॉग पॉप्युलेशन, असे अनेक पॉप्युलेशन एखाद्या ठिकाणी आहेत, त्याला आपण म्हणतो कम्युनिटी. अनेक कम्युनिटीज मिळून तयार होतात. शेवटी फायनली काय बनतं? बायोस्फियर. तर सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम बेसिकली सेलनीच बनलेले असतात. त्यामुळं त्याला काही एक्सेप्शन आहे का? नाही. मग ही दुसरी मेटाबॉलिझम नंतर ही दुसरी कॅरेक्टर आहे की ज्या कॅरेक्टरला आपण म्हणू शकतो डिफायनिंग कॅरेक्टर ऑफ लाईफ. सो इट इज अ डिफायनिंग कॅरेक्टर ऑफ लाईफ.